चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात गुरुवारी सकाळी बिबट्या आढळल्यानं खळबळ उडाली। रहिवासी परिसरात बिबट्या आढळल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। याबाबत माहिती मिळताच वन विभागाचं पथक बिबट्याच्या रेस्क्यूसाठी पोहोचलं। मात्र बंद घरातील झुडपात लपून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या पथकाला बरीच मेहनत घ्यावी लागत आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेकदा बिबट्याचा मानवी वस्तीत शिरकाव होत असला तरी यावेळी मात्र बिबट्या ग्रामीण भागात न जाता थेट चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात शिरला। बजाज पॉलिटेक्निक जवळील एका बंद घरात बिबट्या झुडपात लपलेल्या अवस्थेत काही स्थानिक नागरिकांना दिसला। त्यानंतर परिसरात भीती पसरली आणि तातडीनं वन विभागाला याची माहिती देण्यात आली। बिबट्या शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली, त्यामुळे या भागात नागरिकांची मोठी गर्दी झाली आणि तोपर्यंत वन विभागाचा पथक देखील बिबट्याच्या बचावासाठी दाखल झाला। चंद्रपूर शहरातील या दाट लोकवस्तीच्या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला चांगलीच कसरत करावी लागते। बिबट्याला भूल देण्याचं इंजेक्शन देऊन नियंत्रण मिळवण्याचेही प्रयत्न सुरू आहे, तर बिबट्यानं अनेक वेळा आक्रमकपणे हल्ला करण्याचाही प्रयत्न केला। चंद्रपूर शहरातील लोकवस्ती असलेल्या बिनबा गेट परिसरात आज एका बिबट्याने प्रवेश केला आहे। विशेष म्हणजे चंद्रपूर शहराचा हा मध्यभाग आहे आणि इथून काहीच अंतरावर चंद्रपूर शहराचं मुख्यालय असलेलं महानगरपालिकेचं सुद्धा कार्यालय आहे। आपण ज्या परिसरात बिबट्या आहेत तिथे लोकांनी मोठी गर्दी केली आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत जे सांगतील की नेमके प्रत्यक्षात हा बिबट केव्हा आला आणि काय परिस्थिती हुई। भैया ये कब आया और क्या सिचुएशन थी? ये सुबह 5 बजे इधर से आया है, ये साइड से और मटन मार्ट की चौक से, और वो वहाँ पे गेट है 8 फीट का, 8 फीट का गेट फुट के अंदर आया। इसको 5-6 लोगों ने आते हुए देखने के बाद में फिर यहाँ पूरा शोर हुआ कि बिबट्या है, शेर है बोल के। फिर पूरी पब्लिक जमा हुई। हम लोग सुबह 5, 5:30, 6 बजे से यहाँ पर ही है और कंटिन्यू देख रहे हैं। और उसको पेट पे मार भी और उसके पेट पे है ना, जब गेट कूदा ना ऊपर से, तो उसके पेट पे कुछ तो घाव लगा है, इस वजह से शांत है वो। वन विभागाचे सुद्धा पथक आता इथं दाखल झालेला आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा कसोशीचे असे प्रयत्न करण्यात येत आहे की या बिबट्याला कुठेतरी बेशुद्ध करून त्याला पिंजराबंद करण्यात यावं। मात्र हा जो रेस्क्यू ऑपरेशन आहे अत्यंत कठीण असल्याचे इथले वन अधिकारी सांगत आहे। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।